अनेक दिवसापासून किरीट सोमय्या नावाचे सद्ग्रस्त वारंवार अमरावती शहरात किंवा इतर परिसरात येऊन जे काही रोहिंग्याच्या नावावर खऱ्या अर्थानं मुस्लिमांची जे काही मनात भीती निर्माण करून सामाजिक वातावरण एकदम गढूळ करण्याचा सातत्यानं त्यांचा प्रयत्न असते। अशातीलच एक भाग म्हणून शहरातील महानगरपालिकेनं 504 लोकांची यादी पोलीस आयुक्तांना दिलेली आहे। या संदर्भात आम्ही माननीय पोलीस आयुक्त यांना आज भेटलो, सर्व शिष्टमंडळ सोबत होतं आणि त्यांच्यासमोर ही जी काही वस्तुस्थिती या परिस्थिती आहे ती मांडली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की यामध्ये पूर्णतः चौकशी झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर कारवाई होणार नाही। छोट्या छोट्या चुका आहेत, लहान लहान चुका आहेत, त्या लहान लहान चुका दुरुस्त करून किंवा त्या लोकांसोबत संपर्क साधून पूर्ण चौकशी करून ही जी काही यादी आहे ही यादी क्लिअर करण्यात येईल आणि कुणावरही असा फार मोठा गुन्हा दाखल होणार नाही। कारण यात प्रशासन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे। प्रशासनानं सुद्धा ते दाखले दिलेले आहेत। चुका आहेत, कोणी रोहिंग्या किंवा इतर देशातील लोक इथं नाहीत, हे स्पष्ट झालेलं आहे। वारंवार मी माहिती काढली, वारंवार प्रशासनानं सांगितलं की अमरावती शहरातच नव्हे तर जिल्ह्यात एकही रोहिंग्या नाही। त्यामुळे अशा लोकांनी मनातील भीती काढून टाकावी, घाबरण्याची त्यांना हे जे सामाजिक वातावरण आहे हिंदू मुस्लिम करायचं आहे, त्यांच्या पाठीमागे शासन आहे। खऱ्या अर्थानं तर शासनाने त्यांना सांगायला पाहिजे होतं की हे एक वेळ स्पष्ट झाल्यानंतर वारंवार अशा पद्धतीनं आपण प्रशासनावर दबाव आणू नये। तरी शासन त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते वारंवार प्रशासनावर दबाव आणतात आणि या पद्धतीनं आज चालू आहे। म्हणून मी पुन्हा विनंती करेल की आपण कोणीही घाबरून जाऊ नये। पोलीस आयुक्त तसेच आम्ही सर्व सगळ्या बाबतीत आपल्या पाठीशी आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।